की ज्यांच्याकडे शेततळाव आहेत किंवा ज्यांना शेततळ्याचा एखाद्या स्कीमचा फायदा झालेला आहे त्यांनी जर त्यांना मत्स्यपालन करायचं असेल तर कसं करायचं। पारंपरिकरित्या जर बघितलं तर ज्या लोकांकडे पहिले तलाव होते ते लोक मत्स्यपालन घ्यायचे। एका तलावामध्ये एका वर्षाला 600 किलो 800 किलोपर्यंत मासे घ्यायचे। शास्त्रोक्त पद्धतीने त्यामध्ये बदल केले गेले, त्यामध्ये कुठल्या माशांना लागणारे वाढीसाठी कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत त्या केल्या गेल्या। 1 हेक्टरचा जर एखाद्याकडे शेततलाव असेल ज्यामध्ये 1 ते 1.5 मीटर एवढी खोली असेल तर त्यामधून जवळजवळ 3 ते 4 टन प्रति हेक्टर प्रतिवर्ष एवढं उत्पन्न घेऊ शकतो। आता एखाद्या शेतकऱ्याला शेततलाव भेटतं, जसं मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत एखाद्याला जर शेततळाव भेटला असेल तर त्या तलावामध्ये देखील आपण मत्स्यपालन करू शकतो। पण ते मत्स्यपालन करत असताना माशांना लागणारी कुठली जात आहे आणि त्याची वाढ कशी करायची हे आपल्याला बघायचं। यामध्ये 3 प्रकार आहेत। एक असते केंद्रित मत्स्यपालन, एक अर्ध केंद्रित मत्स्यपालन व विस्तृत मत्स्यपालन। ही जी मधली प्रणाली आहे ज्याला अर्ध केंद्रित मत्स्यपालन असं म्हणतात। अर्ध केंद्रित मत्स्यपालनमध्ये जवळजवळ 3 टनापर्यंत प्रोडक्शन निघते एका हेक्टरमध्ये। आता 1 किलोचा जो रेट आहे जवळजवळ 160 रुपये जरी रेट पकडला तरी चांगलं उत्पन्न 6 ते 8 महिन्यामध्ये मिळतं। जर याचं कंपॅरिझन करायला गेलं ॲग्रिकल्चरसोबत, जर डाळिंबचं जर एखादं कोणी उत्पन्न घेत असेल तर त्याला लागणारं वर्ष आहे 3 वर्ष डाळिंब येते। जर एखादा पेरू उत्पन्न घेत असेल तर जवळजवळ 2 ते 2.5 वर्ष पेरू घ्यायला लागतो। मासा जर कोणी करत असेल तर 6 ते 8 महिन्यामध्ये मासा होतो। जिवंत कमोडिटी आहे आणि चांगली मागणी, त्यामुळे या तिन्ही प्रणालीचा वापर करून चांगल्या पद्धतीने आहे। सध्या पूर्ण भारतामध्ये आंध्र प्रदेश आहे जे सर्वात चांगल्या पद्धतीचं उत्पन्न घेते, त्याचबरोबर गुजरात आहे। गुजराती लोक मासे खात नाहीत पण सर्वात जास्त उत्पन्न गुजरातमध्ये होते। तर हे जागा निवडत असताना आपल्याला फक्त ज्यांच्याकडे पाणी व्यवस्थित आहे, जमीन व्यवस्थित आहे, सरांनी जसं सांगितलं आपल्याला मातीचं परीक्षण करणं गरजेचं असते। मातीचा एक pH असतो, pH स्टुडंट्स आहेत तर स्टुडंटला माहीत असेल pH काय इम्पॉर्टंट असतो। आपण पाण्याचा pH बघतो आणि मातीचा pH बघतो। मातीची पाणी पकडून ठेवण्याची क्षमता बघतो। त्यामध्ये जर मातीची पाणी पकडून ठेवण्याची क्षमता चांगली असेल अशाच ठिकाणी आपण जागेची निवड करतो मत्स्यपालन करत असताना। यामध्ये जर एक चांगली क्लेई लोमी जर सॉईल असेल, जे सॉईलचा प्रकार आहे त्यामध्ये जर जवळपास 6.5चा pH असेल तर त्याला आपण 200 किलोचा चुना मारून जवळजवळ 7.5चा pH करतो आणि त्यामध्ये माशाचं उत्पन्न घ्यायला सुरुवात करतो। हे करत असताना आपण हे मातीचा प्रकार आहे किंवा कुठल्या पद्धतीचं मातीचं pH पाहिजे आणि त्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम याचं प्रमाण किती पाहिजे याची एक सुरुवातीला आखणी करतो। त्याचबरोबर पाण्याचं देखील आपण तशा पद्धतीने करतो। माशामध्ये सर्वात जास्त जो सेन्सिटिव्ह असतो तो अमोनिया असतो। अमोनिया जर वाढला, एखादा टँक ठेवतो कलरफुल माशांचा, त्यामध्ये जर अमोनिया वाढला तर त्यामध्ये माशांचे मृत होण्याचं प्रमाण असतं। तर ही वाढवणूक करत असताना जवळजवळ 10,000 ते 15,000 आपण मत्स्यजिरे पाण्यामध्ये सोडतो। जून जुलैमध्ये मासे तयार होतात, माशापासून बीज तयार होते। ऑगस्ट महिन्यामध्ये ते सप्टेंबर महिन्यामध्ये आपण स्टॉक करायला सुरुवात करतो। त्यामध्ये सुरुवातीला आपण तलाव पूर्ण सुकून घेतो। जसं शेतीला नांगरावं लागते तशाच पद्धतीने तलावाला देखील पूर्ण नांगरावं लागते। ते नांगरून पूर्ण कडक झाल्यानंतर त्यामधले जे ॲब्नॉक्शियस गॅसेस आहेत ते निघून गेल्यानंतर त्यामध्ये आपण पाणी भरतो। पाणी भरत असताना आपल्याला काळजी हेच घेतो की जर एखाद्या धरणामधून नदीमधून पाणी भरत आहे तर तिथल्या दुसरे जीवजंतू आले नाही पाहिजे म्हणून अशा पद्धतीचा नेटचा वापर केला जातो आणि अशा पद्धतीने पाणी भरलं जातं। जर एखादा बोरवेलचं पाणी वापरत असेल डायरेक्टली तर अशा वेळेस नेट लावण्याची गरज नसते। पण जर बाहेरच्या ठिकाणाहून जर पाणी घेत असेल, नदीतून आहे, तलावातून आहे किंवा दुसऱ्या ठिकाणाहून, तर अशा वेळेस नेट लावण्याची गरज असते। यामध्ये आपण जसं मी सांगितलं चुन्याचा वापर करावा लागतो इनिशियली फर्टिलायझेशन होण्यासाठी। pH आणि त्याचबरोबर आपण सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करतो आणि काही दुसरे हे आहेत फर्टिलायझर्स आहेत त्याचा वापर करतो जेणेकरून एक प्रोडक्टिव्हिटी पाण्याची वाढ। अशा काही वनस्पती असतात त्या आपल्याला पाण्यातून काढून टाकायच्या असतात मत्स्यपालन करत असताना। असे काही कीटक आहेत जे पाण्यामध्ये आढळून येतात। हे कीटक देखील जे माशांचे छोटे छोटे पिल्ले असतात त्यांना खातात। त्यामुळे धरणा सोडताना आपण बोटुकली सोडतो। जर आपण मत्स्यजिरे सोडले तर हे जे कीटक आहेत ते खाऊन घेतात। हे कीटकला आपण व्यवस्थापन करण्यासाठी डिझेल घेतो, त्यामध्ये सोप मिक्स करून आपण पाण्यावरती मारतो जेणेकरून त्यांचा येणारा ऑक्सिजनशी जो येणारा संबंध आहे तो संपून जातो आणि त्याचं पूर्ण म्हणजे विल्हेवाट लागतो। हे झाल्यानंतरच आपल्याला मासे पाण्यामध्ये सोडायचे असतात। पहिले आपल्याला वनस्पती काढायचे असतात, त्याचबरोबर कीटक काढायचे असतात, त्यानंतर आपण जाऊन त्यामध्ये बोटुकली हे करतो। नेक्स्ट
अशा पद्धतीचं आपण शेणखत मारतो. जवळजवळ 5 ते 6 टन प्रति हेक्टरला आपल्याला शेणखत मारावं लागते. जे हे शेत तलावामध्ये नाही, हे आपण जे नॉर्मल तलाव आहे जे फक्त माशासाठी आहे, जे 1 ते 1.5 मीटर एवढ्याच खोलीचं आहे. शेत तलाव हे 4 मीटर 5 मीटर खोलीचं असतं, त्यामध्ये आपण नाही करू शकत. यामध्ये जे 1 ते 1.5 मीटर खोलीचं आहे त्यामध्ये अशा पद्धतीने आपण हे जे मासे आहेत, कटला, रोहू, मृगल, त्याचबरोबर चंदेरा, गवते आणि सिप्रिनस, हे वेगवेगळ्या पाण्याच्या स्तरावर राहणार आहेत. जसं कटला वरती राहतो, रोहू मधात आणि मृगल खालच्या स्तरावर. हे साठवण्यासाठी मत्स्य जिरेचा जो साईज असतो तो 8 mm असतो, मत्स्य बीजाचा 25 mm, अर्ध बोटुकलीचा 50 ते 26 ते 50, बोटुकली 51. सो रफली आपण असं कॅल्क्युलेट करतो. एवढा जर मासा असेल तर आपण हे वाहतूक करताना एखादी जे गव्हर्नमेंट हॅचरीज आहेत, सर्टिफाईड हॅचरीज आहेत, त्यांच्याकडून मत्स्यबीज घेऊन आपण सोडतो. अशा पद्धतीचा मत्स्यबीज ट्रान्सपोर्ट केले जाते. हे जे आहेत हे ऑक्सिजन पॅक्स आहेत, म्हणजे मासे साठवणूक करताना आपण त्याला ऑक्सिजनमध्ये पूर्ण पॅक करून अशा पद्धतीने त्याला ट्रान्सपोर्ट करतो आणि आपण त्याला देतो. अशा पद्धतीचे तलावामध्ये सोडण्यासाठी ही जी साईज आहे, ही या साईजला आपण त्यामध्ये नेक्स्ट अशा पद्धतीचे तलाव आहेत. काही लोक फक्त मत्स्य जिरे करतात, काही लोक अर्ध बोटुकली करतात. तर हा जो आहे संचय मासा जवळजवळ 0.5 ते 1 हेक्टरपर्यंतचा जर तलाव असेल त्यामध्ये आपण चालतो. आणि आहार आहे, आहारामध्ये तांदळाचा कोंडा आपण वापरतो, भुईमुग तेलाचा केक वापरतो. त्याचबरोबर जर कंपनीचं काही फीड असेल तर ते याला एकदम बारीक करून मोठमोठ्या गोळ्यामध्ये दिवसाला 2 टाईम 3 ते 5% बॉडी वेटच्या नुसार आपण त्यांना खायला देतो. आणि 6 ते 8 महिन्यापर्यंत जवळजवळ आपली साईज आहे ती 700 ते 800 ग्राम होते. 1 वर्षापर्यंत 1 किलोपर्यंतचा मासा जातो. आणि त्याच्यातून आपल्याला या पद्धतीचा रोहू, कटला आणि मृगल एकत्र घेतात. सर्वात चांगला कटला आणि रोहू आहे, याची मागणी चांगली आहे. या 2 माशाचं जर उत्पन्न घेतलं तर त्यामधून चांगलं जास्त पद्धतीने